मनुष्य समाज में रहता है। मनुष्य कहाँ रहता है? मनुष्य समाज में रहता है। मनुष्य समाज जीवी है। समाज में रहते हर एक व्यक्ति समाज का नियमों का पालन करना चाहिए। समाज का नियमों का पालन नहीं करे तो उसे समाज से बाहर निकाला जाता है। समाज में जो व्यक्ति रहता है, जो व्यक्ति समाज में रहने के लिए पसंद करता है, वो व्यक्ति शासन का पालन करना चाहिए, अनुशासन का पालन करना चाहिए। बच्चों, आज की कविता है अनुशासन ही शासन है। अनुशासन, अनुशासन, अनुशासन ही शासन है। अनुशासन ही शासन है। कवि कवि डॉक्टर रमेश मिलन, डॉक्टर रमेश, डॉक्टर रमेश मिलन डॉक्टर रमेश मिलन। बच्चों, पहले कवि परिचय देखेंगे। डॉक्टर रमेश मिलन हिंदी के सुप्रसिद्ध बाल साहित्यकार है। उनका जन्म 7 जुलाई 1946 को ग्राम मानछाड़, जिला बुलंदशहर, उत्तर प्रदेश में हुआ था। उन्होंने हिंदी एवं राजनीति शास्त्र में एमए किया है। उनकी हास्य व्यंग्य नाटिका बात इतनी सी है का दूरदर्शन में धारावाहिक रूप में प्रसारण हुआ है। उनका कविता संग्रह सोने की मछली NCERT द्वारा पुरस्कृत है। उनकी अन्य प्रमुख रचनाएं हैं मेहनत की महक, चिड़ते पंख कहानियां, सरस गीत विज्ञान के गीत, ये चमक के फूल उपन्यास आदि। प्रसिद्ध कविता उनके कविता संग्रह कोकिला कंठ सलोहन गीत से ली गई है। बच्चों, कवि डॉक्टर रमेश मिलन जन्म 7 जुलाई 1946, 7 जुलाई 1946 ग्राम मानछाड़, जिला बुलंदशहर, राज्य उत्तर प्रदेश। कवि डॉक्टर रमेश मिलन है। जन्म 7 जुलाई 1946, ग्राम मानछाड़, जिला बुलंदशहर, राज्य उत्तर प्रदेश। उन्होंने हिंदी में राजनीति शास्त्र में एमए किया है। राजनीति शास्त्र, पॉलिटिकल साइंस कहते हैं ना बच्चों, वो राजनीति शास्त्र है। राजनीति शास्त्र में एमए किए हैं। एमए मास्टर ऑफ आर्ट्स, एमए मास्टर ऑफ आर्ट्स।
साहित्य व्यंग्य नाटिका बात इतनी सी है दूरदर्शन में धारावाहिक के रूप में प्रसार हुआ है। बच्चों, आप सभी धारावाहिक देखते हैं, हिंदी में धारावाहिक बात इतनी सी है। आइए तो आप सभी देखिए। हमारे कवि डॉक्टर रमेश मिलन लिखे हैं। उनका कविता संग्रह सोने की मछली NCERT द्वारा पुरस्कृत है। मಕ್ಕಳೇ, ಡಾಕ್ಟರ್ ರಮೇಶ್ ಮಿಲನ್ MA ಇವರು 7 ಜುಲೈ 1946ರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ। ಇವರು ಹುಟ್ಟಿದಂಥ ಗ್ರಾಮ ಮಾಂಚಾಡ್ ಎಂಬುದು ಜಿಲ್ಲೆ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಬುಲಂದ್ ಶಹರ್, ರಾಜ್ಯ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ್। ME ಅಂದರೆ M ಅಂದರೆ ಮಾಸ್ಟರ್, A ಅಂದರೆ ಆರ್ಟ್ಸ್, ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಆರ್ಟ್ಸ್। ಇವರು MA ರಾಜಕೀಯ ಶಾಸ್ತ್ರ, ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಸೈನ್ಸ್, ರಾಜಕೀಯ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ MA ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾರೆ। ಹಾಗೆ ವ್ಯಂಗ್ಯ ಮತ್ತು ಹಾಸ್ಯ ನಾಟಕವನ್ನು ಬರೀತಾರೆ। ಇತನಿ ಬಾತ್ ಇತನಿ ಸಿ ಹೈ ಎಂಬ ಕೃತಿ ಧಾರಾವಾಹಿಯಾಗಿ ಮೂಡಿ ಬಂದಿದೆ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾರಗೊಂಡಿದೆ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಇತನಿ ಬಾತ್ ಇತನಿ ಸಿ ಹೈ ಅಂತ ಹೇಳಿ ಧಾರಾವಾಹಿ, ಅದು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಧಾರಾವಾಹಿ ಬಂದಿದೆ। ಇವರ ಕವಿತಾ ಸಂಗ್ರಹ ಸೋನೆ ಕಿ ಮಚಲಿ ಅಂತ ಕವಿತಾ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿದರೆ ಇದು NCERT ಇದಕ್ಕೆ ಬಹುಮಾನವನ್ನು ನೀಡಿ ಗೌರವಿಸಿದೆ। उनकी अन्य प्रमुख रचनाएं मेहनत की महक, अन्य रचनाएं अन्य रचनाएं अन्य रचनाएं अन्य रचनाएं मेहनत की महक, मेहनत की महक, मेहनत की महक, चिड़ते पंख, चिड़ते पंख, चिड़ते पंख, सरस गीत, सरस गीत, सरस गीत, सरस गीत विज्ञान, सरस गीत विज्ञान, एक चमन के फूल, एक चमन, चमन के फूल, एक चमन के फूल, आदि। कवि अनेक रचನೆಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ಮೆಹನತ್ ಕಿ ಮಹಕ್ ಅಂತೇಳಿ ಕೃತಿಯನ್ನು ನೋಡಬಹುದು। ಚಿಡ್ತೆ ಪಂಖ್ कथे, सरस के विज्ञान, एक चमन के फूल, मेहनत की महक, चिड़ते पंख, सरस के गीत विज्ञान, कोकिला कंठ, सलोनी गीत से लिए। ಇವರ ಕವಿಯ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳು ಮೆಹನತ್ ಕಿ महक, ಎರಡನೇದು ಚಿಡ್ತೆ पंख, ಮೂರನೇದು सरस गीत विज्ञान, ನಾಲ್ಕು एक चमन के फूल ಕೃತಿ। कविते ಇವರ कविता संग्रह कोकिला कंठ, सलोन गीत से ली गई। ಈ ಒಂದು ಅನುಶಾಸನೀಯ ಶಾಸನ ಪದ್ಯದ ಭಾಗವನ್ನು ಕೋಕಿಲ ಕಂಠ ಎಂಬ ಗೀತೆಯಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಕೋಕಿಲ ಕಂಠ, ಕೋಕಿಲ ಕಂಠ, कोकिला, कोकिला कंठ, कोकिला कंठ कविता संग्रह से ली गई है। अनुशासनीय शासन। बच्चों, पहले कविता की आशय देखेंगे। डॉक्टर रमेश मिलन किस आशय से इस कविता को लिखे हैं, जिसके लिए लिखे हैं, जिनके उपयोग के लिए लिखे हैं, समाज के उपयोग के लिए लिखे हैं या बच्चों के उपयोग के लिए लिखे हैं, समाज में रहते लोगों के लिए लिखे हैं, देखेंगे। आशय, लाल, हरी, पीली बत्ती ये ट्रैफिक के संकेत हैं। चलो हरी पर, रुको लाल पर,
पीले कर सचेत। सड़क पार जीब्रा क्रॉसिंग पर। इस पद्य के द्वारा विद्यार्थियों को सड़क पार करते समय ध्यान रखने की बातें सिखाई जा सकती हैं। बच्चों, डॉक्टर रमेश मिलन छात्रों को ध्यान में रखते हुए, छात्र घर में खेलते नाचते वो नियम को नहीं पालन करते, घर में बहुत खुशी से समय बिताते हैं, लेकिन समाज के बाहर यानी घर से बाहर आने के बाद नियमों का पालन करना पड़ते हैं। सड़क पर जाते समय, सड़क पर आते समय दोनों सड़क का नियम पालन करना चाहिए, नहीं तो एक्सीडेंट हो जाता है या अपघात हो जाता है या सड़क दुर्घटना हो जाते हैं, बाद में चोट लगते हैं और प्राण भी चले जाते हैं। इसलिए नियमों का पालन करना है। इसलिए इस आशय से कवि लिखें, लाल हरी पीली बत्ती। लाल ಕೆಂಪು ಬಣ್ಣ, ಹರಿ ಹಸಿರು ಬಣ್ಣ, ಪೀಲಿ ಹಳದಿ ಬಣ್ಣ, ಯೆಲ್ಲೋ ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಲಾಲ್ ರೆಡ್ ಕೆಂಪು ಬಣ್ಣ, ಹರಿ ಹಸಿರು ಬಣ್ಣ, ಪೀಲಿ ಯೆಲ್ಲೋ ಕಲರ್ ಹಳದಿ ಬಣ್ಣ. ये ट्रैफिक के संकेत हैं. ಈ ಮೂರು ನಿಯಮಗಳು ಟ್ರಾಫಿಕ್ನ ನಿಯಮಗಳಾಗಿವೆ. 1 2 3. ಒಂದು ಲಾಲ್, 2 ಹರಿ, 3 ಪೀಲಿ. ಲಾಲ್ ಕೆಂಪು, ಹರಿ ಹಸಿರು, पीली हळदी, ಕೆಂಪು ರೆಡ್, ಹಸಿರು ಗ್ರೀನ್, ಹಳದಿ ಯೆಲ್ಲೋ. ಲಾಲ್ ಬಂದ್ಬಿಟ್ರೆ ಹೊರಡು, ನಿಲ್ಲು. ಲಾಲ್ ಕೆಂಪು ನಿಲ್ಲು, ಕೆಂಪು ಬಂದ್ರೆ ನಿಲ್ಲು, ಸ್ಟಾಪ್ ನಿಲ್ಲು. ಹರಿ ಹಸಿರು ಇದೆಯಲ್ಲ, ಹೊರಡು. ಗೋ. ಹಸಿರು ಹೊರಡು. ಪೀಲಿ ಸಚೇತ್, ಸ್ಟಾರ್ಟ್, ರೆಡಿ. ಯೆಲ್ಲೋ ಕಲರ್ ರೆಡಿ ಅಥವಾ ಸ್ಟಾರ್ಟ್. ಸಿದ್ಧನಾಗು. ಕೆಂಪು ಬಣ್ಣ ಬಂದ್ರೆ ನಿಲ್ಬೇಕಾಗತ್ತೆ, ಹಸಿರು ಬಣ್ಣ ಬಂದ್ರೆ ಹೊರಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಹಸಿರು ಬಣ್ಣಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ಹಳದಿ ಬಣ್ಣ ಬರುತ್ತೆ. ಫಸ್ಟ್ ಕೆಂಪು ಬರುತ್ತೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯೆಲ್ಲೋ ಬರುತ್ತೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹಸಿರು ಬಣ್ಣ. ಹಸಿರು ಬಂದ್ರೆ ಹೊರಡಬೇಕು, ಯೆಲ್ಲೋ ಬಂದ್ರೆ ಸ್ಟಾರ್ಟ್. ಫಸ್ಟ್ ನಿಲ್ಲು, ಆಮೇಲೆ ರೆಡಿ ಆಗು, ಆಮೇಲೆ ಹೊರಡು. ಈ ನಿಯಮಗಳನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಈ ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಂಕೇತ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. सड़क पार करते समय सड़क पार, जीब्रा क्रॉसिंग, जीब्रा क्रॉसिंग. ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್, ಈ ಎಲ್ಲಿ ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಮಕ್ಕಳು ರಸ್ತೆಯನ್ನು ದಾಟಬೇಕು. ಈ ನಿಯಮಗಳನ್ನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪಾಲನೆ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ಕವಿ ಒಂದು ಸದುದ್ದೇಶದಿಂದ, ಒಳ್ಳೆಯ ಆಶಯದಿಂದ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜೀವಕ್ಕೆ ಅಪಾಯ ಆಗಬಾರ್ದು, ಪ್ರಾಣಾಪಾಯ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಒಳ್ಳೆಯ ಸದುದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಬಗೆಹರಿ ಮಾಡ್ತಾರೆ. सभी अपने अपने किताब देखिए बच्चों, पन्ना 27.
पन्ना खोलिए 27 पृष्ठ संख्या 27 है। चलती बस में चढ़ो नहीं तुम और कभी मत कूदो, कभी सड़क पर जाकर बचो नहीं खेलने लगना, साइकिल पर हो या पैदल कभी ना बेडब चलना। चलती बस में चढ़ो नहीं तुम और कभी मत कूदो, कभी सड़क पर जाकर बच्चो नहीं खेलना लगना, साइकिल पर हो पैदल कभी ना बेडब चलना। ना जाने क्यों हेलमेट बिना समझदार ये चलते, सिर्फ तो आखिर अपना ही है इतना नहीं समझते, घर पर जोहत बाट ना दो उनको गम की सौगात। ना जाने क्यों हेलमेट बिन समझदार ये चलते, सिर्फ तो आखिर अपना ही है इतना नहीं समझते, घर पर जोहत बाट ना दो उनको गम की सौगात। दुर्घटना हो जाए सड़क पर कभी ना आंख चुराओ, करो मदद घायल की फौरन अस्पताल पहुंचाओ। जीवन है अनमोल कोई ना होने पाए अनाथ, दुर्घटना हो जाए सड़क पर कभी ना आंख चुराओ, करो मदद घायल की फौरन अस्पताल पहुंचाओ। जीवन है अनमोल कोई ना होने पाए अनाथ। जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं, जियो और जीने दो का वे पालन रहे सिद्धांत। जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे, जियो और जीने दो का वे पाल रहे सिद्धांत। बच्चों पहले स्टैंजा देखेंगे। चलते बस में चढ़ो नहीं तुम, बच्चों बस जाते रहते हैं तब जाते समय तुम चढ़ो नहीं। चढ़ने से क्या होता है, गिर जाते हैं, गिर जाने के बाद हाथ पैर टूट जाता है, प्राण को खतरा लगता है। और जाते समय बस जाते समय मत कूदो, कूदने पर क्या हो जाता है, हाथ और पैर टूट जाते हैं और दिमाग खोपड़ी को हानि पहुंच जाता है, प्राण चले जाते हैं। इसलिए चलते बस से कूदो मत। कभी सड़क पर जाकर बच्चों नहीं खेलना लगना। बच्चों आप में से एक बुरी आदत है, चलते समय आप क्या करते हैं, बैग डालते हैं, चलते समय ऐसे ऐसे क्रिकेट खेलते हैं, क्रिकेट खेलने की क्या वो स्टाइल दिखाते हैं। फिर ऐसे करते समय पीछे से मोटर साइकिल आकर आपको टिक्की लगाते हैं, बाद में एक्सीडेंट हो जाती है। इसलिए रास्ते में जाते समय कोई खेल नहीं खेलना चाहिए। साइकिल पर हो पैदल कभी ना बेडब चलना। बेडब बच्चों चलते बस में चढ़ो नहीं तुम, कभी कूदना नहीं चाहिए, सड़क पर जाते समय खेलना नहीं चाहिए, खेलने तो एक्सीडेंट हो जाता है या दुर्घटना हो जाते हैं। साइकिल पर चलते समय या पैदल में चलते समय बेडब अंधाधुंधी मत जाओ। अंधाधुंधी चले जाने से अंधाधुंधी मनुष्य के बंधन थे, मनुष्य के बंधन थे, ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಂತೆ ನೀವು ನಡಿಬೇಡಿ. ಜಿಗ್ಜಾಗ್ ಹೆಂಗ್ ಬೇಕಾದ್ರೆ ಬರೋದು, ಹಿಂಗ್ ಹೋಗೋದು ಹಿಂಗ್ ಹೋಗೋದು ಹಿಂಗ್ ಹೋಗೋದು ಹಿಂಗ್ ಹೋಗೋದು ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ತೀವಿ ನೀವು. ಈ ತರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಂತೆ ಅಂಧಾಧುಂದಿ ಹೋಗಬೇಡಿ. ಮಕ್ಕಳೇ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ,
ಬಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಓಡುತ್ತಿರುವ ಬಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವೇಗವಾಗಿ ಸಾಗುತ್ತಿರುವ ಬಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹತ್ತಬೇಡಿ. ಹಾಗೆ ಹೋಗುತ್ತಿರುವ ಬಸ್ಸಿನಿಂದ ಇಳಿಯಬೇಡಿ. ಇಳಿದಿದ್ದೆ ಆದ್ರೆ ಹತ್ತುವಾಗ ನೀವು ಮುಂದಿನ ಡೋರ್ನಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ಹತ್ತಿದಾಗ ಏನಾದ್ರು ಬಿದ್ದುಬಿಟ್ರೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ಚಕ್ರ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಹತ್ಬಿಡುತ್ತೆ. ಕಾಲ್ ಮೇಲೆ ಹತ್ಬೋದು, ದೇಹದ ಮಧ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹತ್ಬೋದು, ತಲೆ ಮೇಲೆ ಹತ್ಬೋದು. ಅಲ್ಲೇ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಸತ್ತೋಗ್ತದೆ. ಅಥವಾ ಬಸ್ಸಿಂದ ಓಡ್ತಾ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಿದ್ದು ಬಿಡ್ತೀರಿ. ಅಥವಾ ಓಡ್ತಾ ಇರೋ ಬಸ್ಸಿಂದ ಇಳಿಬೇಡಿ. ಬಿದ್ದಾಗ ನೀವು ನಿಮ್ಮ ಹಿಂದ್ಗಡೆ ಬರುವ ವಾಹನ ನಿಮ್ಮನ್ನು ತುಳಿಬಹುದು ಅಥವಾ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ಬೋದು. ಬಸ್ ಹತ್ಬಿಡ್ಬೋದು, ಲಾರಿ ಹತ್ಬೋದು, ಏನಾರ ಆಗ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ಓಡುತ್ತಿರೋ ಬಸ್ನಲ್ಲಿ ಹತ್ತಬೇಡಿ ಮತ್ತು ಇಳಿಲೂಬೇಡಿ. ಕಭಿ ಸಡಕ್ ಪರ್ ಜಾಕರ್ ಬಚ್ಚೋ, ಮಕ್ಕಳೇ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ಆಡಬೇಡಿ. ಈಗ ಮಕ್ಕಳು ಒಂದಿದೆ ಕ್ರಿಕೆಟ್, ಯಾವಾಗಲೂ ಆಕ್ಷನ್ ಮಾಡೋದು, ಕ್ರಿಕೆಟ್ ಬ್ಯಾಟ್ ಬೀಸ್ದಂಗೆ ಮಾಡೋದು, ಆಟ ಆಡೋದು, ಆಮೇಲೆ ಜೂಟಾಟ ಆಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು, ಹಿಂದ್ಗಡೆ ವಾಹನ ಬಂದು ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡಿತಾ. ಅದಕ್ಕೆ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಸಾಗುವ ಆಟವನ್ನು ಆಡಬೇಡಿ. ಸೈಕಲ್ ಪರ್ ಓ ಯಾ ಪೈದಲ್, ಸೈಕಲ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗಲಿ ಪೈದಲ್ ನಡಿಗೆ, ಪೈದಲ್ ಪೈದಲ್ ನಡಿಗೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೂ ಅದು ಸರಿ. ನೀವು ಆಟ ಆಡಬೇಡಿ, ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಆಟ ಆಡ್ತಾ ಹೋಗಬೇಡಿ. ಸೈಕಲ್ ಹೋಗಾಗ ಅಂದಾಜು ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಂತೆ ನೀವು ಜಿಗ್ಜಾಗಾಗಿ ಸೈಕಲ್ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಡಿ. ಈ ತರ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಪ್ರಾಣಾಪಾಯ ಗ್ಯಾರಂಟಿ. ಹಾಗಾಗಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. नेक्स्ट स्टैंजा नोड़ना मक्के अगले बात देखेंगे। ना जाने क्यों हेलमेट बिन समझदार ये चलते सिर तो आखिर अपना ही, इतना नहीं समझते घर जोहत बाट ना दो उनको गम की सौगात। जोहत 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 प्रतीक्षा प्रतीक्षा ಕಾಯುವುದು ಕಾಯುವುದು ಪ್ರತೀಕ್ಷೆ ಕಾಯುವುದು. बाट बाट करना प्रतीक्षा करना करना ಮಾಡುವುದು. ना जाने क्यों हेलमेट बिन हेलमेट ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಶಿರಸ್ತ್ರಾಣ ಶಿರಸ್ತ್ರಾಣ हेलमेट इरुत्ते ನೋಡಿ ತರ हेलमेट ಶಿರಸ್ತ್ರಾಣ. ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನು ಧರಿಸಿ ಹೋಗಿ ನೀವು. ನಾ ಜಾನೆ ಕ್ಯೂ ಹೋಗುವಾಗ ಮೋಟಾರ್ ಬೈಕ್ ನಲ್ಲಿ ಇರಬಹುದು, ಟೂ ವೀಲ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಎರಡು ಚಕ್ರ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನದಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನು ಧರಿಸಿ. ಸಮझदारिಯೇ ಚಲತೆ ತಿಳಿದವರಾಗಿ ಎಜುಕೇಟೆಡ್ಸ್ ಆಗಿ ಉಳ್ಳವರಾಗಿ ನೀವು ಗೊತ್ತಿದ್ದು ನೀವು ಹಾಗೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದೆ ವಾಹನ ಸವಾರಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಡಿ. ಸಿರ್ ತೋ ಆಖಿರ್ ಅಪ್ನಾ ಹಿ, ಸಿರ್ ತಲೆ, ಈ ತಲೆ ನಿಮ್ಮದೇ. ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕೊಂಡೇ ಹೋದ್ರೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದಾಗ ತಲೆಗೆ ಪೆಟ್ಟು ಬೀಳುತ್ತೆ. ಫಸ್ಟ್ ಬಿದ್ದಿದ ತಕ್ಷಣ ತಲೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೀರಿ. ಫಸ್ಟ್ ತಲೆ ಹೊಡೆದೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಇಡೀ ಎರಡು ಕೈ ಕಾಲು ಏನಿದ್ರು ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಎರಡು ಕಾಲಿಲ್ಲ ಬದುಕಲ್ಲ, ಎರಡು ಕೈ ಇಲ್ಲ ಬದುಕಲ್ಲ, ತಲೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬದುಕು ಸಾಧ್ಯ ಸತ್ತೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಇಡೀ ಮನೆ ಕರೆಂಟು ಡಿ ಪಿ ಸ್ವಿಚ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ಆ ಡಿ ಪಿ ಸ್ವಿಚ್ ಆಫ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿರೋ ಕರೆಂಟ್ ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಇದು ಡಿ ಪಿ ಸ್ವಿಚ್ ಇದ್ದಂಗೆ. ಹಾಗಾಗಿ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದೆ ವಾಹನ ಸವಾರಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. सिर तो आखिर अपना है, सिर अपना ही है, वो प्राण अपने की है, जिम्मेदारी भी अपने की है, इसलिए वो शासन का अनुपालन करना चाहिए. शासन को अनुपालन करना चाहिए, नहीं तो जीव को या मैंने जान को खतरा रहते हैं. इतना नहीं समझते घर पर जोहत बाट ना तो उनका गम सौगात. गम दुख, गम दुख, गम दुख यानी शोक, शोक. सौगात
जाते समय हेलमेट पहनना चाहिए, हेलमेट के बिना नहीं जाना चाहिए, क्योंकि सिर अपना की है। सिर टूट जाने पर, सिर डैमेज होने पर मनुष्य मर जाता है। इसलिए ऐसे हो जाते हैं तो घर में आपकी प्रतीक्षा करते हैं, जो आप प्रतीक्षा करते हैं, माँ बाप पत्नी बच्चों रिश्तेदार आपकी प्रतीक्षा करते हैं। घर से सवेरे गए हैं, शाम आने के होने के बाद भी और रात होने के बाद भी क्यों नहीं आए हैं, कहाँ गए हैं, इतने समय कहाँ हैं, ऐसे प्रतीक्षा करते रहते हैं। इसलिए उनको दुख नहीं देना चाहिए। एक्सीडेंट होने पर, बाद में एक्सीडेंट होकर अस्पताल में दाखिल होना पड़ता है, घर वालों को पता नहीं रहते। बाद में एक घायल व्यक्ति या आदमी पुलिस वालों को सूचना दे दिए तो घर को वो संदेश आ जाता है, ये व्यक्ति एक्सीडेंट होकर अस्पताल में दाखिल हुए हैं, घर वालों आकर तुरंत देखिए। ऐसे इनको गमन दीजिए और उनको तोहफा, वो गिफ्ट के जैसे दुख मत दीजिए। कभी ऐसे सुविचार यहाँ प्रकट करते हैं। मಕ್ಕಳೇ, ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದೆ ವಾಹನಗಳನ್ನು ಓಡಿಸಬಾರದು ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ತಲೆ ನಿಮ್ಮದೇ, ಹೊಡೆದ್ರೆ ತಲೆ ನಿಮ್ಮದೇ ಹಾಳಾಗುತ್ತೆ, ಇಷ್ಟು ನಿಮಗೆ ತಿಳಿಯದೆ ತಿಳಿದವರಾಗಿ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದೆ ವಾಹನವನ್ನು ಓಡಿಸಬೇಡಿ. ನೀವೇನಾದ್ರು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದರೆ ಅಥವಾ ಏನಾದ್ರು ಸಮಸ್ಯೆ ಆದರೆ ಮನೆಯವರು ನಿಮ್ಮಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋದ್ರೆ ಸಂಜೆ ಆದರೂ ಬರ್ದಿರೋ ಅವ್ರಿಗೆ ಗಾಬರಿ ಆಗ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ನೋವು ಉಂಟಾಗುತ್ತೆ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಸತ್ತೋದ್ರು ಅಥವಾ ಇನ್ನೇನು ಕೈಕಾಲು ಮುರಿದೋಯ್ತು, ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಮನೆಯವರಿಗೆಲ್ಲ ಗಾಬರಿ ಆಗುತ್ತೆ. ಅವರಿಗೆ ಕೊಡುಗೆಯಾಗಿ ದುಃಖವನ್ನ ನೀಡಬೇಡಿ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತೇಳಿ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳು, ಸೇಫ್ಟಿ ಫಸ್ಟ್, ಸೇಫ್ಟಿ ಫಸ್ಟ್, ಸ್ಪೀಡ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಗಮನಿಸ್ಬೋದು. दुर्घटना हो जाए सड़क पर, कभी ना आंख चुराओ, कर दो मदद घायल की, फौरन अस्पताल पहुंचाओ, जीवन है अनमोल, कोई ना होने पाए अनाथ. दुर्घटना हो जाए सड़क पर, सड़क रास्ता, दुर्घटना सड़क पर हो जाते हैं, या द्विचक्र वाहन हो, या बस हो, या ट्रक हो, या लॉरी हो. दुर्घटना सड़क पर हो जाने पर आंख चुराकर वहां से भागो मत तुम. वहां रहते हुए पुलिस वालों को सूचना दीजिए, या घायल मरीज व्यक्ति को फर्स्ट एड के रूप में आप कितना सहाय मदद करते हैं, मदद करो. वहां से नहीं भागो तुम, करो मदद घायल की. वो रास्ते में घायल होकर गिर जाते हैं, उनका मदद करो. मदद यानी हेल्प करो. वो अस्पताल में जाकर दाखिल कराओ, नहीं तो पुलिस वालों को सूचना दीजिए, यहाँ एक्सीडेंट हुआ है, आइए और घायल का मदद कीजिए. ऐसे पुलिस वालों को सूचना दीजिए या एम्बुलेंस वालों को सूचना दीजिए. फौरन अस्पताल पहुंचाओ, फौरन तुरंत. दुर्घटना होने के बाद वहां से भागो मत तुम, कायर के जैसे तुम भागो मत. तुम धैर्यवान हो. मानव की कल्याण करने के लिए वहां एक्सीडेंट हो जाते समय मानव का वो मदद करने के लिए वहां रुको और अपने के पास कितने सहाय मनोभाव है उसे प्रकट करो. घायल मरीज को अस्पताल तुरंत दाखिल कराओ और रिश्तेदारों को सूचना दे दो. ऐसे मಕ್ಕಳೇ, ದುರ್ಘಟನೆ ಆದಾಗ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದಾಗ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡಿ ಹೋಗಬೇಡಿ. ಆ ಗಾಯಾಳು ಮರೀಜ್
ಕರಿತೀವಿ. ಗಾಯಗೊಂಡ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ತಕ್ಷಣ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ತೋರಿಸಿ, ಫೌರಾನ್ ಫೌರಾನ್ ಅಂದ್ರೆ ತುರಂತ ತಕ್ಷಣ ಅವನಿಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ತೋರಿಸಿ. ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ಗೋಲ್ಡನ್ ಅವರ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಕೆಲವೇ ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ಅವನನ್ನ ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಪ್ರಾಣ ಉಳಿಯುತ್ತೆ. ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಹರೀಶ್ ಯೋಜನಾ ಅಂತ ಬಂದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಏನಿದೆ ಹರೀಶ್ ಅಂತ ಯೋಜನೆ ಅಂದ್ರೆ, ಹರೀಶ್ ಅನ್ನೋ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಬದುಕುಳಿಯಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ ಅಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ನವರಿಗೆ, ನಾನು ಹೆಂಗೂ ಬದುಕೋದಿಲ್ಲ, ನಾನು ಸತ್ತೋಗ್ತೀನಿ, ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ಕಣ್ಣು, ಕಿಡ್ನಿ, ಹೃದಯ ಎಲ್ಲ ದೇಹದ ಭಾಗಗಳನ್ನ ದಾನವಾಗಿ ಕೊಟ್ಟು ಬಿಡಿ, ಯಾರನ್ನು ಬೇಗ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋರಿಗೆ ಅಳವಡಿಸಿ, ನಾನು ಹೆಂಗೂ ಸತ್ತೋಗ್ತೀನಿ, ನಾನು ಇರಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಅವನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಹರೀಶ್ ಯೋಜನಾ ತಂದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಇದನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ, ಇದನ್ನು ನೀವು ಗಮನಿಸಿ, ಇದು ನಿಮ್ಮ ಗಮನದಲ್ಲಿರಲಿ. दुर्घटना हो जाए सड़क पर कभी आंख चुराओ, मदद घायल की फौरन अस्पताल पहुंचाओ. जीवन है अनमोल, अनमोल अमूल्यवादದ್ದು, अनमोल अनमोल अमूल्य. ಜೀವನ ಅಮೂಲ್ಯವಾದದ್ದು, ಜೀವನ ಮತ್ತೆ ಬಾರದು. ಇದನ್ನೇ ದಾಸರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮಾನವ ಜೀವನ ದೊಡ್ಡದು, ಹಾನಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ, ಹುಚ್ಚಪ್ಪಗಳಿರ. ಮಾನವ ಜೀವನ ದೊಡ್ಡದು, ಇದನ್ನ ಹಾನಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ, ಹುಚ್ಚಪ್ಪಗಳಿರ. ಹೀಗೆ ಮನುಷ್ಯ ಜೀವನ ದೊಡ್ಡದು, ಅನ್ಮೋಲ್. ಮತ್ತೆ ಜೀವ ಹೋದ್ರೆ ಮತ್ತೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನೇ ಹಿರಿಯರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ. ಸಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೊಯ್ದುಕೊಂಡ ಮೂಗು ಅಂಟಿಸಲು ಬಾರದು, ಸಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೊಯ್ದುಕೊಂಡ ಮೂಗು ಅಂಟಿಸಲಬಾರದು. ಹಾಗೆ ಏನಾರ ಅಪಘಾತಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ, ಅಚಾತುರ್ಯವಾಗಿ ಏನಾರ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಪ್ರಾಣ ಬರೋದಿಲ್ಲ. ಜೀವನ ಅನ್ಮೋಲ್ ಹೈ, ಕೋಯಿ ನಾ ಹೋನೆ ಪಾಯೆ ಅನಾಥ್. ಜೀವವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ನಂಬಿಕೊಂಡವ್ರನ್ನ ಅನಾಥರನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಡಿ. ಈ ಕವಿ ಈ ಸದುದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ರಸ್ತೆ ನಿಯಮಗಳನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ರಸ್ತೆಯ ಕಾನೂನುಗಳನ್ನ, ಕಾನೂನುಗಳನ್ನ, ರಸ್ತೆಯ ನಿಯಮಗಳನ್ನ ಅನುಶಾಸನ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕವಿ. अगले भाग देखेंगे, अगले स्टैंजा. जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं, उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं. जियो और जीने दो का वे पालन रहे सितान. जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं, उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं. जियो और जीने दो का वे पालन रहे सितान. जगह जगह पर चौराहों पर वे संकेत दिए हैं. ಮಕ್ಕಳೇ, ಜಗ ಜಗ ಪರ್, ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜಾಗಗಳಲ್ಲಿ, ಚೌರಾಹು ಸರ್ಕಲ್, ಚೌರಾಹು ಅಂದ್ರೆ ಸರ್ಕಲ್, ಚೌರಾಹು ಚೌರಾಹು ವೃತ್ತ, ಸರ್ಕಲ್. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ವೃತ್ತ ಅಂತ ಕರೀತೀವಿ. ಈ ರೀತಿ ಸರ್ಕಲ್ಗಳಲ್ಲಿ ನಿಯಮಗಳನ್ನ, ಸಂಕೇತಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಅನ್ನ ಇರುತ್ತೆ. ಟ್ರಾಫಿಕ್ ಪೋಲ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಗಳಿರ್ಬೋದು. ಪೊಲೀಸ್ನವರಿದ್ದರೆ ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಆ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ನಿಯಮಗಳನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. जहाँ चारों रास्ते मिलते हो, ನಾಲ್ಕು ದಾರಿಗಳು ಕೂಡುತ್ತಲ್ಲ, ನಾಲ್ಕು ರಸ್ತೆಗಳು ಬಂದು ಕೂಡುತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಚೌರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ವೃತ್ತ, ಚೌರ, ವೃತ್ತ. ಈ ನಾಲ್ಕು ಕಡೆ ಸೇರೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಸರ್ಕಲ್ ಇದೆ. ಒಂದು ಇಲ್ಲಿಂದ ಶಿವನಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹೋಗುತ್ತೆ, ಹೋಗಿ ಸರ್ಕಲ್ ಸೇರುತ್ತೆ. ಇನ್ನೊಂದು ಚನ್ನಗಿರಿ ಟು ರಾಮಗಿರಿ ದಾರಿ ಬಂದು ಸೇರುತ್ತೆ. ಇನ್ನೊಂದು ಹೊಸದುರ್ಗ ಟು ರಾಮಗಿರಿ ಬಂದು ಸೇರುತ್ತೆ. ಇನ್ನೊಂದು ಹೊಳಲ್ಕೆರೆ ಟು ರಾಮಗಿರಿ. ಇವೆಲ್ಲ ಸರ್ಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತೆ. ರಾಮಗಿರಿ ಸರ್ಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತೆ. ರಾಮಗಿರಿ ಒಂದು ಸರ್ಕಲ್, ಚೌರಾಹು, ಚೌರಾ ಅಂದ್ರೆ ಸರ್ಕಲ್. जगह जगह पर चौराहों पर दो संकेत हैं. चौराह, ಈ ಸರ್ಕಲ್ಗಳಲ್ಲಿ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಅನ್ನು ನೀವು ಫಾಲೋ ಮಾಡಬೇಕು. ಏನು ಫಾಲೋ ಮಾಡಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ?
ಕೆಂಪು ಬಂದ್ರೆ ಲಾಲ್ ಬಂದ್ಬಿಟ್ರೆ ನಿಲ್ಲಬೇಕು, ಯೆಲ್ಲೋ ಬಂದ್ರೆ ಹೊರಡಬೇಕು, ಯೆಲ್ಲೋ ಬಂದ್ರೆ ಹೊರಡೋದಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗಿ ಅಂತ, ಹೊರಟು ಬಿಡ್ಬೇಡಿ. ಹರಿ ಹಸಿರು ಬಂದ್ರೆ ಗೋ ಹೊರಡು ಅಂತ, ಕೆಂಪು ಬಂದ್ರೆ ನಿಲ್ಲು, ಯೆಲ್ಲೋ ಬಂದ್ರೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡು, ಹೊರಡೋದಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗಿರು ನೀನು, ಹಸಿರು ಬಂದ್ಬಿಟ್ರೆ ಹೊರಟು ಬಿಡು. ಈ ರೀತಿ ಈ ಮೂರು ನಿಯಮಗಳನ್ನ ಈ ಸರ್ಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಸಂಕೇತವನ್ನ ನಾವು ಗಮನಿಸಬೇಕು. जगह जगह पर चौराहों पर संकेत दिए हैं, जहाँ चार रास्ते मिलते हो वो चौराहा कहते हैं. उनका पालन करने वाले वो सभी उनका नियमों का पालन करना चाहिए. सबके प्रिय रहें, जो नियमों को पालन करते हैं वो सबके प्रिय लगते हैं. जियो और जीने दो का वे पालन रहे सिद्धांत. बच्चों हमेशा नियमों का पालन करना चाहिए. जियो और जीने दो, कन्नडದಲ್ಲಿ जियो और जीने दो, जियो जियो और जीने दो, जीने दो, जियो और जीने दो. जियो ಬದುಕು, ಬದುಕು ಹಾಗೂ ಬದುಕಲು ಬಿಡು. ಬದುಕು ಹಾಗೂ ಬದುಕಲು ಬಿಡು, ಬದುಕು ಹಾಗೂ ಬದುಕಲು ಬಿಡು. जियो और जीने दो वे पालन रहे सिद्धांत. ಈ जियो और जीने दो ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. जियो और जीने दो, ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ जियो और जीने दो, ಬದುಕು ಹಾಗೂ ಬದುಕಲು ಬಿಡು. ಯಾರನ್ನ ನೀನು ಸಾಯಿಸಬೇಡ, ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಡಬೇಡ, ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಡಬೇಡ, ಬದುಕೋದಕ್ಕೆ ಬಿಡು. ಸಮಯದ ಒಂದು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಾನೂನುಗಳನ್ನ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಬರುವಾಗ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ಮಕ್ಕಳೇ, ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಯಮಗಳನ್ನ ಪಾಲನೆ, ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಿಯಮಗಳನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ಎಡಗಡೆನೆ ಹೋಗೋದು, ಹೋಗುವಾಗ ಎಡಗಡೆ, ಬರುವಾಗಲೂ ಎಡಗಡೆ ಬರಬೇಕು. ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಹೋಗೋದು ಎಡಗಡೆ, ಎಡಗಡೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಬರ್ತಾ ಬಲಗಡೆ ಬರೋಣ ಅಂತ ಬಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಎಡಗಡೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಎಡಗಡೆನೆ ಬರಬೇಕು. ಹಾಗೆ ರಸ್ತೆಯನ್ನ ದಾಟಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿಯೇ ನೀವು ದಾಟಬೇಕು. ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ಒಂದು ರಸ್ತೆ ಅಂತ ಹೆಂಗಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಬಿಳಿ ಪಟ್ಟೆ ಎಲ್ಲ ಹೊಡೆದಿರ್ತಾರೆ, ಈಗ ಬಿಳಿ ಮತ್ತು ಕರಿ ಪಟ್ಟಿ ಇರುತ್ತೆ. ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್, ಈ ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಈ ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ರಸ್ತೆಯನ್ನ ದಾಟಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಆ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆ ಬರಬೇಕು. ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ನೀವು ದಾಟಬೇಕು. ರಸ್ತೆಯನ್ನ ದಾಟಬೇಕಾದ್ರೆ ಎಡಗಡೆ ಒಮ್ಮೆ ನೋಡಿ, ಎಡಗಡೆ ಒಮ್ಮೆ ನೋಡಿ, ನಿಮ್ಮ ಎಡಗಡೆ ಒಮ್ಮೆ ನೋಡಿ, ಬಲಗಡೆ ಒಮ್ಮೆ ನೋಡಿ, ನೋಡಿ ರಸ್ತೆಯನ್ನ ದಾಟಬೇಕು. बच्चों हमेशा रास्ते में चलते समय बाईं ओर से चलना चाहिए, बाईं ओर से चलना चाहिए. जाते समय बाईं ओर चलना चाहिए और आते समय भी अपने बाईं ओर से चलते आइए. और रास्ता पार करते समय, रास्ता पार करना हो तो जीब्रा क्रॉसिंग रहता है, जीब्रा क्रॉसिंग पर पार कीजिए. वहां सफेद और ब्लैक रहते हैं ना, काला पट्टा रहता है, ये सफेद पट्टा रहता है और काला पट्टा भी रहता है. ये जीब्रा क्रॉसिंग रहते हैं. जीब्रा एक प्राणी है. आप मैसूर जू में जाइए,
और देखिए वहाँ मिलता है, यानी इंटरनेट में जीब्रा प्राणी को देख सकते हैं, चित्रपट में देख सकते हैं। वो जीब्रा क्रॉसिंग, ये वो रास्ते में ऐसे पट्टी लगाते रहते हैं, वहाँ क्रॉसिंग करना चाहिए। पार करते समय ध्यान रखना चाहिए, अपने दाहिने और बाएं देखिए, मुड़कर देखिए बाएं ओर क्या आता है, मोटरसाइकिल आता है, बस आता है, कोई आदमी आता है, ट्रैक्टर आता है, देखिए कोई जानवर आता है, देखिए। और दाहिने ओर देखने के बाद बाईं ओर देखिए, दोनों ओर देखना चाहिए, दाहिने ओर भी देखना चाहिए और बाईं ओर भी देखना चाहिए। बाईं ओर कोई नहीं आ रहा है, कोई वो वाहन नहीं आ रहा है, दाहिने ओर भी नहीं आ रहा है, तब सड़क पार कीजिए। ऐसे सड़क के नियमों का हमेशा हम पालन करना चाहिए बच्चों, नहीं तो अपने जान को खतरा में डाल जाते हैं, नहीं तो अपने जान को खतरा में डाल जाते हैं और घर वालों को भी दुख पहुंचाना पड़ता है। एक्सीडेंट हो गए तो घर वालों बहुत दुखित होते हैं। इसलिए बच्चों सड़क के नियमों का सभी पालन करना चाहिए। डॉक्टर रमेश मिलन कवि का आशय है, इस कविता के द्वारा आशय है, बच्चों सड़क के नियमों का पालन करना चाहिए। जो पालन करता है अपने प्राणों का खतरा नहीं पहुंचा जा सकता है। जो पालन करता है वो, जो शासन को नहीं पालन करता है वो अपने जान को खतरा में डाल जाता है, प्राण चले जाते हैं और घर वालों को भी दुख पहुंचा जाता है। इसलिए बच्चों हमेशा हम सड़क के नियमों का पालन करना चाहिए। सभी पालन करते हैं बच्चों। आज से सड़क के नियमों का हम सभी पालन करेंगे तो अच्छे समाज वाले नागरिक के समाज सड़क के नियमों का पालन करना चाहिए। सभी शासन को मानना चाहिए, माने तो अनुशासन होता है, इसलिए शासन को अनुशासन लागू करना चाहिए। बच्चों आज से पाठशाला से जाते समय, पाठशाला को आते समय, दोनों समय ध्यान में रखते हुए कि ट्रैफिक का नियम या सड़क के नियमों का पालन कीजिए।